नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. दरवाजाजवळ थांबलेल्या विजय आणि साधनाने सगळं ऐकलं होतं. जरी निखिल आणि निकिताचं त्यांच्याकडे लक्ष नसलं तरीही निखिल साधना रागाने बोलतात. त्यांच्या आवाजाने निखिल आणि निकिता दाराकडे वळून पाहतात. साधना विजयचा हात धरून आत येतात तर निकिताला समजण्याऐवजी तू हे काय बोलते आहे, साधना त्यांच्याकडे पाहत म्हणतात. आई, मी काही चुकीचं बोलत नाही आहे, निखिल शांतपणे उत्तर देतो. तर निकिता, तू तरी विचार कर, त्यांनी मुद्दाम असं केलं असेल का? चूक झाली असेल त्यांची. साधना निकिताला समजावण्याचा प्रयत्न करतात. निकिता काहीच बोलत नाही. तिच्या मौनाने निखिलचा राग आणखीनच वाढतो. आई, निकिताला काही बोलायचं नाही आहे, निखिल चिडून म्हणतो. का बोलायचं नाही आहे? साधना तितक्यातच तीव्रतेने विचारतात. निखिल म्हणतो, कधीतरी मोठ्यांचं ऐकून घे. विजय शांतपणे समजावतात. हो, तुमचं ऐकून माझं खूप भलं झालं आहे, पण आता पुरे, इथून पुढे नाही. निखिलही उपहासाने म्हणतो. निखिल, ते तुझे वडील आहेत. साधना अविश्वासाने बोलतात. हो आहेत ना, पण म्हणून त्यांना कोणाचा जीव धोक्यात घालण्याचा हक्क नाही आहे. निखिलही ओरडून म्हणतो. निकिता त्याचा हात धरत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. निखिल चेहऱ्यावरून हात फिरवतो, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर निखिल, तू एवढा का बायकोच्या मागे लागला आहेस? आजी मध्येच येत बोलतात. काका आणि काकीही तिथे येऊन उभे राहतात. आई, तुम्ही काय बोलताय? काकी आजींना थांबवतात. आजी, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. तुम्ही तुमच्या चुका मान्य करणार नाही आहे, मग आमच्याकडूनही काही अपेक्षा ठेवू नका. निखिल हात जोडून म्हणतो. तर निखिल म्हणतो, जरा शांत हो. काका त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तर माझे बाबा असते ना, त्यांनी कधीच माझा विचार केला असता. निखिल रागाने बोलतो. त्यांचं हे बोलणं ऐकून सगळेजण थक्क होतात. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला नवरा मिळाला आहे, पण माझ्या आयुष्यात माझ्या बाबांची जागा कायमची रिकामी राहिली आहे. निखिल कंठ दाटून बोलतो. तर साधना त्याच्या गालावर चटका लावतात. आणि आता तुला राग येतोय? मी त्यांच्या जागी असतो, त्यांचा खरा मुलगा असतो, तर त्यांनी असं मला वागवलं असतं का? त्यांनी माझा विचार केला असताना. हाच फरक आहे आपल्या आणि परक्यामध्ये. निखिल आता संतापाने बोलतो. निखिल, तू हे सगळं काय बोलतोयस? निकिता घाबरून विचारते. मी खरं बोलतोय. या घराचा खरा मोठा मुलगा श्रीकांत नाईक, म्हणजेच माझे बाबा, ते अपघातात गेले आहेत. आणि त्यानंतर माझ्या आईचं दरवाजाजवळ थांबलेल्या विजय आणि साधनाने सगळं ऐकलं होतं. जरी निखिल आणि निकिताचं त्यांच्याकडे लक्ष नसलं तरी निखिल आता साधना रागाने बोलतात. त्यांच्या आवाजाने निखिल आणि निकिता दाराकडे वळून पाहतात. तर साधना विजयचा हात धरून आत येतात. तर निकिताला समजवण्याऐवजी तू काय सांगतो आहेस तिला हे सगळं? साधना त्याच्याकडे पाहत म्हणतात. आई, मी काही चुकीचं बोलत नाही आहे. निखिल शांतपणे उत्तर देतो. निकिता, तू तरी विचार कर, त्यांनी मुद्दाम असं केलं असेल का? चूक झाली असेल त्यांची. साधनाही निकिताला समजावण्याचा प्रयत्न करतात. तर निकिता काहीच बोलत नाही. तर तिच्या मौनाने निखिलचा राग आणखीनच वाढतो. आई, निकिताला काहीच बोलायचं नाही आहे. तर निखिल चिडूनच तिला म्हणतो. काय बोलायचं नाही आहे? साधना तितक्यातच तीव्रतेने विचारतात. तर निखिलही सांगतो, कधीतरी मोठ्यांचं ऐकून घे. विजय शांतपणे समजावत त्याला म्हणतो. हो, तुमचं ऐकून तर माझा खूप जास्त फायदा झालेला आहे, पण आता पुरे, इथून पुढे नाही. निखिलही त्यांना आता कडक आवाजात उत्तर देत म्हणतो. निखिल, ते तुझे वडील आहेत. साधना अविश्वासाने त्याला बोलतात. हो, आहेतच ना वडील, मी कुठे काही म्हटलं? म्हणूनच त्यांना कोणाचाही जीव धोक्यात घालवण्याचा हक्क नाही आहे. निखिलही ओरडतो. निकिताही त्याचा हात दाबत त्याला म्हणत असते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर निखिल चेहऱ्यावरून हात फिरवतो. स्वतःला शांत करण्याचा आता तो प्रयत्न करत असतो, पण म्हणून त्यांना कोणाचाही जीव धोक्यात घालण्याचा अर्थ नाही. चुका मान्य करणार नाही आहे, मग आमच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. निखिल हात जोडून म्हणतो. निखिल, जरा शांत हो. काका त्याला समजवण्यात म्हणतात. माझे बाबा असते ना, त्यांनी आधी माझा विचार केला असता. निखिल रागानेच बोलतो. त्यांचे हे बोलणं ऐकून सगळेजण थक्क होतात. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला नवरा मिळाला आहे, पण मला माझ्या आयुष्यात माझ्या बाबांची जागा कायमची रिकामी राहिली आहे.
तर आता निखिलही कंठ दाटून बोलतो. निखिल, साधना त्याच्या गालावर चटकायला लावतात. आता तुला राग येतोय, मी त्यांच्या जागी असतो, त्यांचा खरा मुलगा असतो तर त्यांनी असं वागलं असते का? त्यांनी माझा विचार केला असता ना. हाच तर फरक आहे आपल्या आणि परक्यामध्ये, निखिल संतापाने म्हणतो. निखिल, तू हे सगळं काय बोलतो आहेस? निकिता घाबरून त्याला विचारते. मी खरंच बोलतो. या घरचा खरा मोठा मुलगा श्रीकांत नाईक म्हणजेच माझे बाबा होते. ते अपघातात गेले आहेत आणि त्यानंतर माझ्या आईचं लग्न छोट्या भावाशी झालेलं आहे. तुम्हाला वाटलं ना मला हे सगळं आठवत नसेल, तेव्हा मी लहान होतो, पण मला सगळं माहिती होतं. मी गप्प बसलो, कधी बोलून दाखवलं नाही. फक्त सायली ही त्यांची मुलगी आहे, मी नाही. आणि ज्या दिवशी माझे बाबा गेले त्या दिवसापासून माझी आईही मला परकी झाली आहे. निखिल भाऊक होत बोलतो. त्यावर निखिल, अरे साधना, भावना विवश हो, त्याच्याजवळ येतात एक शब्दसुद्धा नको. तुला माझं दुःख कधी कळलं का? तू तुझ्या नवऱ्यामध्ये आणि सायलीमध्ये गुंतून होतीस. जसं माझं लग्न ठरलं तसं तुझं वागणं बदलून गेलं. सून आली की आतापर्यंत ज्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाहीस तो मुलगा तुझ्यापासून आणखीन दूर जाईल ही तुझी असुरक्षितता होती. प्रेम नव्हतं, पण मी खुश होतो कारण माझी आई माझ्याकडे लक्ष देते असं वाटलं. निखिल बोलतो. निखिल, आपण कुटुंब आहोत, शांतपणे बोलूया. आजी म्हणतात, माझी बायको आणि माझं येणारं बाळ यांच्याशिवाय माझं कोणीच नाही. फक्त माझा चेहरा बघून निकिताला कळतं मी ठीक नाही आहे. पण तू तर माझी आई होतीस ना. निखिल बोलतो. निखिल, कृपया शांत हो. निकिता त्याला समजावत बोलते. तर निकिता काकींना खून करते. सगळ्यांना बाहेर घेऊन जाण्यासाठी त्याला थोडं शांत राहू दे. चला सगळे, काकी म्हणतात. तर सगळे बाहेर निघून जातात. तर निकिता जाऊन दार लॉक करते. निखिल बेडला पाठ लावून आता खाली बसलेला होता. तर निकिता त्याच्या शेजारी जाऊन बसते. तर निखिल आता तिच्या कुशीत चिरून रडायला लागतो. ती त्याला रडू देते. माझे बाबा खूपच आठवतात निकिता, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. निखिल रडत आता बोलत असतो. निखिल, रडू नका, बाबांना किती वाईट वाटेल तुम्हाला असं बघून. तर निकिता त्याला समजावून त्याचा चेहरा पुसते. तुला माहिती आहे का माझ्या बाबांचा अपघात का झाला? या विजय नाईकमुळेच. निखिल संतापाने बोलतो. निखिल, आधी शांत व्हा. निकिता म्हणते, मला सांगायचं आहे, मला सगळं माहिती आहे, फक्त आईमुळे मी गप्प होतो. निखिल म्हणतो, काय झालं होतं? निकिता आता काचरतच त्याला विचारते. त्यावेळी त्यांना गाडीचं खूप जास्त वेळ लागलं होतं. घरातील प्रत्येक गाडी ते उघडून बघायचे. बाबांना ऑफिसला जायला उशीर होत होता तेव्हा त्यांनी गाडीची ब्रेक वायर काढली होती आणि लावायची विसरले होते. बाबा तशीच गाडी घेऊन निघाले. आजपर्यंत ही गोष्ट घरात कोणालाच माहीत नाही आहे. मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं. मी 6 वर्षांचा होतो. विचार कर, मी खोटं बोलणार आहे का? निखिल बोलतो, मला माहिती आहे तुम्ही कधीच खोटं बोलणार नाही. निकिता त्याचा चेहरा हातात घेते. माझ्या बाबांची जागा कोणीच भरू शकणार नाही. लहान वयात विचार केला, मी दुःखी आहे म्हणून. काय झालं? आईला सुख मिळत असेल तर लग्न होऊ दे. निखिलही म्हणतो. निखिल, रडू नका. निकिता हुंदकी आवरतच बोलते. निखिल तिला जवळ घेतो. आपण दोघं रडलो तर बाळ पण तसंच होईल ना. निकिता त्याचा मूड हलका करण्यासाठी आता त्याला बोलत असते. तर निखिल तिला घट्ट मिठी मारतो. लव्ह यू. तू माझ्यासाठी काय आहेस मी शब्दात कधीच सांगू शकणार नाही आहे. निखिल म्हणतो. सगळे घेऊन हॉलमध्ये बसले होते. ते यश, दीपा आणि सायली पण येतात. काय झालं आहे? सगळ्यांना टेन्शनमध्ये बसलेलं बघून यश विचारतो. सगळे दादा वहिनीच्या रूममध्ये गेले होते. दीपा हळू आवाजातच बोलते. फक्त यश आणि सायलीला ऐकू जाईल असं काय झालं आहे सांगा ना. तुम्ही असं का बसला आहे? सायली घाबरूनच आता विचारते. काका त्यांना सगळं सांगतात कारण आता लपवून काहीच फायदा नव्हता. हे काय होऊन बसलंय सगळं? साधना डोक्याला हात लावून हुंदके आवरतच बोलतात. तर साधना, तुम्ही रडू नका. विजय त्यांना आता समजावतच बोलतात. सगळं माझ्यामुळे झालं आहे. जेव्हा माझ्या मुलाला माझी गरज होती तेव्हा मी नवीन नात्यात गुंतले होते. तुमच्याकडे आणि सायलीकडे लक्ष देत असताना माझ्या निखिलकडे कधीच माझ्यापासून दूर झाला हे मलाच कळलं नाही आहे.
साधना आता रडतच बोलतात, वहिनी रडू नका, तुम्ही जाणून बुजून काही केलेलं नाहीये. काकी समजावतात, तू बघितलंस ना निखिल कसं बोलत होता, त्याचं लग्न झालं म्हणून मी त्याची काळजी करायला लागले, माझा मुलगा आहे तो. साधना काकीच्या गळ्यात पडून रडायलाच लागतात. वहिनी तुम्ही शांत व्हा. काकी त्याच्या पाठीवरून हात फिरवतात. माझी चूक झाली साधनाही म्हणतात. सायली आणि यश पुन्हा खूप शॉक झाले होते. दादा माझा रिअल ब्रदर आहे. सायली यशचा हात पकडून बोलते. हो सायू. यश तिला जवळ घेतो. आय हेट यू डॅड, सगळं तुमच्यामुळे झालं आहे. सायली चिडून बोलते. विजयची नजर खाली होती. निखिल काही चुकीचं बोलला नव्हता. जर सायलीसोबत असं काही झालं असतं तर त्यांनी त्या व्यक्तीचा जीव घेतला असता. मान्य आहे निखिल त्यांच्या भावाचा मुलगा होता, पण त्याच भावाच्या जग सोडून जाण्याचं कारणही तेच होते. सायली तू तर असं बोलू नकोस. विजय हतबल होऊन बोलतात. आता कोणी काहीच बोलू नका. उद्या आपण निकितासोबत बोलूया. तीच आता निखिलला समजावू शकते. आजी आता म्हणतात. सगळ्यांनाच ते पटतं, कारण आता निकिताने समजावलं तरच निखिल ऐकणार होता. रात्री सगळे सोबत जेवायला बसतात. एकटं कोणी जेवणार नाही म्हणून आजीने सगळ्यांना सोबत बसायला सांगितलेलं होतं, पण आज कोणाच्याच घशाखाली घास उतरत नव्हता. जेवण करून आता सगळेच निघून जातात तर काकी 2 प्लेट्स घेऊन निखिल आणि निकिताच्या रूमजवळ आता जातात. साधना पण सोबत होत्या. त्या आत गेल्या तर निखिल चिडेल म्हणून त्या दार ठोठावून बाजूला थांबतात. निकिता येऊन दार उघडते तर काकी मी येणारच होते. निकिता त्यांच्या हातात प्लेट्स बघून आता बोलते. आता खाऊन घ्या दोघं. निखिल ठीक आहे ना काकी रूममध्ये बघत आता विचारतात. तर निखिल आता सोफ्यावर बसला होता. तुम्ही आत या ना. निकिता बाजूला होऊन बोलते. काकी आत येतात. मग निकिता दार लॉक करते तर निकिता काकी प्लेट्स टेबलवर ठेवतात. त्यांच्या आवाजाने निखिल चेहरा वर करून आता बघायला लागतो. हा निकिता त्यांच्या शेजारी येऊन थांबते. तू प्रेग्नंट आहेस ना काकी विचारतात. हो. निकिता ही नजर खाली घेते. डॉक्टरकडे गेला होतात ना काकी प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवतात. हो. उद्या अल्ट्रासाऊंडसाठी जायचं आहे. निकिता निखिलकडे बघून आता बोलते. तो शांतपणे तिला बघत होता. मी सोबत आले तर चालेल का काकी आता काचरतच विचारतात. हो. निकिताही हसून बोलते. तू जेवण कर आधी. काकी तिला खुर्चीवर बसवतात. अहो. निकिता बोलते. तू जेव, मी नंतर. निखिलही पुढे काही बोलणार त्याआधीच काकी त्याच्या पुढे आता घास धरतात. खा ना बाळा. काकी आशेने बोलतात. तर निखिल काही न बोलता आता गप्पपणे खातो. काकी दोघांना पण भरवतात आणि थँक्यू निखिल म्हणतो. निखिल मी परकी आहे का काकी थोडं रागवून बोलतात. नाही. निखिलही त्यांना उत्तर देतो. उद्या येशील ना आमच्यासोबत. निखिल त्यांचा हात पकडून विचारतो. हो नक्कीच येईन. काकी त्याच्या कपाळावर ओठ टेकवतात. 11 वाजता जायचं आहे. निखिल आता सांगतो. हो. तुम्ही दोघं झोपा आता. बाळाची मम्मा फ्रेश असायला हवी ना. काकी हसून निकिताला बोलतात आणि गुड नाईट. निखिल आणि निकिता एकत्र आता बोलतात. काकी बाहेर जायला लागतात तर निकिता आपण दार लॉक करायला येते आणि तुझी आणि त्यांची दोघांची काळजी घे काकी म्हणतात. हो. निकिताही उत्तर देते. साधना आणि काकी किचनमध्ये येतात. उद्या अल्ट्रासाऊंडला जायचं आहे. काकी प्लेट्स ठेवत बोलतात. अल्ट्रासाऊंड. साधना न समजून विचारतात. निकिता प्रेग्नंट आहे. काकी हसून सांगतात. तुला सांगितलं त्यांनी. साधना भावूक होऊन आता विचारतात. नाही. निखिल रागात बोलला होता ना माझं होणारं बाळ. आणि काकी पुढे बोलायचं थांबतात. आणखीन काही बोलला का तो. साधना विचारतात. मी विचारलं त्याला मी सोबत येऊ का तर हो म्हणाला आहे. काकी खरं सांगायचं टाळतात. तू जा त्यांच्यासोबत. लहान आहेत दोघंही. साधना थोडं हसून बोलतात. निकिता येऊन निखिलच्या शेजारी बसते. चल झोपूया. निखिल तिचा हात पकडतो. आज मला झोपायचं नाही आहे. निकिता त्याची कॉलर पकडून जवळ घेते. तर निकिता काय हे. निखिलही हसू कंट्रोल करत बोलतो. बेबी. निकिताही लाडाने बोलते. तो थोडा कंट्रोल कर बायको. निखिल तिला उचलून बेडवर आणून झोपवतो. निकिता गाल फुगवून दुसऱ्या बाजूला आता
होऊन झोपते. माझी शोना चिडली का निखिल बेडवर झोपत तिला मागून मिठीत घेतो. तुम्ही खूप वाईट आहात, कधीच माझं ऐकत नाही. निकिता आता त्याच्याकडे चेहरा करून त्याच्या छातीवर मारते. तर उगाच आपलं बेबी तुझ्याजवळ आहे का? निखिल खट्टाळ हसत तिच्या आता पोटावर हात ठेवतो. निकिता ही लाजून त्याचा हात पकडते, कारण तो तिच्या उघड्या पोटावर हळूवार हात फिरवत होता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.